चा मुलगा घरी येतोय, कशा तुमच्या भावना आहेत? चांगल्या भावना आहेत, चांगला आनंद झाला आता. मात्र यश घेऊन येत आहेत ते, कसं बघताय या सगळ्याकडे? यश घेऊन येतात ना, साऱ्या लोकांच्या तोंडाला हसू पाहायला तेच पाहिजे होतं, बाकी काय काय. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे, याचा आनंद तुम्हाला आहे? हा, सगळ्यालाच आहे, आम्हाला तर आहे पण जनतेला सुद्धा आहे. मात्र 5 महिन्यानंतर येतोय, स्वतःचा मुलगा घरी भेटायला येतोय. बाबा, कसं तुमचं सगळं आता तुमच्या मनामध्ये ते भेटण्याची उत्सुकता कशी लागून? आनंद होतो ना, मग आल्यावर आनंद होतो, म्हणून आपल्याला आनंद झाला, सारं भेटलं, आनंद झाला, सारं झालं. आपण जर बघितलं तर भावुक झालेले आहेत जरांगे पाटील यांचे वडील. काय बोलावं हे त्यांना सुचत नाहीये. मात्र जर आपण बघितलं तर अजून त्यांच्या मुली असतील, त्यांच्या मिसेस असतील, या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करूयात. त्यांच्या मुली आपल्यासोबत आहेत, त्यांच्या धर्मपत्नी देखील या ठिकाणी आहेत. काय सांगाल, तब्बल 5 महिने 3 दिवसाच्या नंतर पाटील घरी येत आहेत, कशा तुमच्या भावना आहेत? खूप आनंद वाटतो आज ते घरी येत आहेत, परंतु त्यांनी दिलेला शब्द त्यांनी करून दाखवला. ते अगोदर म्हणालेच होते घरी जाताना, आलो तर तुमचा, गेलो तर समाजाचा. देवाकडे एकच प्रार्थना करेन की समाजालाही न्याय मिळवून देईन, माझ्या कंपाळाही कुंकू सौभाग्याचं असं अखंड राहील. मात्र संपूर्ण यश जे आहे ते आता घेऊन येत आहेत. संपूर्ण गाव त्यांचं या ठिकाणी जल्लोषात स्वागत करत आहे. तब्बल 5 महिने 3 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागली. काही हरकत नाही, 5 महिने 3 दिवसात वाट पाहिली, त्याबद्दल माझं तसं काही म्हणणंही नाही. परंतु समाजाला न्याय मिळाला हे सगळ्यात मोठं सुख त्यातच. किती मोठी उत्सुकता आहे. एवढं त्यांचं स्वागत होत आहे. घरून गेले तेव्हा ते एक सर्वसामान्य होते, आताही सामान्यच आहेत. मात्र आता सर्व मराठा बांधव असतील, समाज असेल, त्यांच्यावर प्रेम करतोय, त्यांना घरापर्यंत सोडायला लाखोच्या संख्येने येतं. हे याकडे कसं बघता? खूप आनंद वाटतो. सगळा समाज त्यांच्या पाठीशी, आणि त्यांना घरून जाताना एकटेच गेले, पण येताना सगळा समाज त्यांच्या पाठीमागं घेऊन ते घरी आले. किती वाट बघितली, कधी येतील अशा कधी भावना मनामध्ये आल्या? घरातला करता माणूस बाहेर आहे, घरातल्या सर्व गोष्टी बघायच्या आहेत, कधी असं वाटलं की ते कधी येतील? हो, असं वाटायचं त्यांनी लवकर घरी यावं, पण ह्याला जबाबदार म्हणलं तर सरकारच होतं, आणि सरकारचंही राहील. कारण आता त्यांनी अगोदर 40 दिवसाचा मागितला, 30 दिवसाचा मागितला, त्यांनी 40 दिवसाचा दिला. त्या दिवशी जर त्यांनी दिला असतं तर ते नक्कीच लवकर घरी आले असते. परंतु काही खंत अशी वाटते की 5 महिने 3 दिवस या सरकारमुळेच त्यांना बाहेर राहावं लागलं. मात्र आता येत आहेत, यश घेऊन येत आहेत. संपूर्ण मराठा समाजाचं पाठबळ त्यांना आहे, त्यांच्यावर समाज त्यांच्याशी जे घर आनंद होतोय. पप्पा आज घरी येत आहे, असं एक नवीन जन्म भेटल्यासारखं होतोय आजचा दिवस हा. आणि सरकारने आता काळजी घ्यावी की आमचा बाप आमच्यापासून लांब जाणार नाही. मात्र खूप दिवसाच्या नंतर येत आहेत, आतापर्यंत लांब राहिले, त्या भावना कशा होत्या? कसं पप्पाला तू मिस केलंय? खूप. असं दुसऱ्यांचे वडील त्यांच्यासोबत दिसले किंवा हॉस्टेलमध्ये पण मुली त्यांच्या वडिलांसोबत फोनवर बोलताना दिसला की असं वाटायचं आज जर आपले पप्पा घरी असते तर आपण सुद्धा फोन केला असता. कधी काही सांगावं असं वाटलं जेव्हा त्या मुली बोलत होत्या, तेव्हा तुला देखील आपल्या पप्पाला काही सांगावं, ते शाळेत यावे, कॉलेजात यावे असं वाटायचं? पण पप्पा आपण जर आपला विचार केला तर समाजातील असे अनेक लेकरं आहेत, ते त्यांच्या वडिलांपासून दूर राहून काहीतरी करतात. आपण आपल्या वडिलांपासून दूर राहून काहीतरी करू शकतो, यात होतं, त्यामुळे जास्त काही वाटलं नाही. आता ते संपूर्ण यश घेऊन येत आहेत, कसं बघते याकडे? यश घेऊन येत याचा आनंद आहे. पप्पाने गोरगरीब जनतेचं कल्याण केलं, त्यांना 2 वेळचं जेवण का होईना, पण पप्पांनी दिलेल्या आरक्षणामुळे काहीतरी होणारच. लेकरं आता अभ्यास तर करणारच, आरक्षण दिलं म्हटल्यावर. एक मराठा मुलगी म्हणून, आणि जेव्हा कॉलेजमध्ये असेल, शिक्षणात असेल, आरक्षण मिळेल, तो क्षण कसा असेल? आरक्षण म्हणा, शिक्षणात लागतं फी सवलत, किंवा एखाद्या वेळेस मार्क जास्त मिळून सुद्धा नंबर न लागणं, अशा बऱ्याच गोष्टी असतात ते की त्याच्यापासून मराठा वंचितच राहिलेला आतापर्यंत. पण आता कुठेतरी असं वाटते की मराठा पण सर्व क्षेत्रात पुढे राहणारच. वडील दूर होते, एवढे
थोड्या दिवस होते, तुझ्या डोळ्यांमध्ये जर बघितलं तर तुझे डोळे पाणावले, तू भावूक झालेली आहे, किती मिस केलंय. मात्र हा भाऊकपणा आता दूर होतोय, मात्र एक वडील म्हणून तू त्यांना किती मिस केलंय. पप्पाला वडील म्हणून खूप मिस केले. पप्पा जसे वडील आहेत तसे एक मित्र पण म्हणून आहेत. आम्ही त्यासोबत सगळं शेअर करू शकतो. पप्पा सांगण्या बोलण्यासारखे शब्द सुद्धा नाही. आता पप्पा खरंच भारी. पप्पा सांगण्याची गर्व वाटतो ज्यावेळेस आपल्या पप्पाला सर्व समाज एवढा प्रेम करतो. नक्कीच पप्पाबद्दल गर्व वाटणार. आधी होता पण आता जास्त वाढला. ते समाजाशी एकनिष्ठ होते म्हणून समाज त्यांच्याशी एकनिष्ठ राहिला आणि पुढे त्यांनी असंच राहावं असं वाटतं. जनतेचं कल्याण त्यांच्या हातून इथून पुढे नक्कीच होणार. नक्कीच. ज्यावेळेस दीदी बोलत होते तुमचे डोळे देखील पाणावले आहेत, काय भावना आहेत, कसं वाटतंय आज ते घरी येताना. ती बोलत होती कारण ते उपोषणाला बसल्याच्या नंतर दुःख खूप वाटत होतं की असं वाटायचं सरकारने जर लवकर आरक्षण दिलं असतं तर त्यांना उपोषणाची वेळ नक्कीच आली नसती. तिच्या शब्दातून ते जाणवलं, त्यासाठी डोळ्याला पाणी आलं. बरं, तू काय सांगशील. पप्पा घरी येत आहेत, खूप दिवसाच्या नंतर येत आहेत आणि आता तुला तुझे लाड पुरवण्यासाठी पप्पा घरी येत आहेत. तू पहिलं काय पप्पाला मागणार आहे. सध्या आता असं काही मागणार नाही कारण पप्पाने खूप मोठी गोष्ट दिली आम्हाला. त्यामुळे आता सध्या काही मागणार नाही. आणि पप्पांनी जे आरक्षण आणले त्याचा खूप जास्त आनंद झाला की मराठा समाजाला आरक्षण मिळालं. किती मिस केले पप्पा म्हणून. पप्पाला खूप मिस केले मी ह्या 5-5.5 महिन्यात. आणि आता पप्पा आल्यावरती त्यांच्याशी खूप गप्पा मारणार, जाऊनच देणार नाही ह्यावेळेस त्यांना. मात्र ते सांगतायत की मी फक्त पाहुणा आहे, 1 ते 2 दिवस घरी राहणार, पुन्हा मी जाणार. सरकार अशी वेळेस येऊ देणार नाही की आता माझ्या पप्पाला परत जावं लागेल असं. तुला अशी अपेक्षा आहे किंवा तुला असा अंदाज आहे की सरकार हे सर्व मान्य करेल आणि तुझ्या पप्पाला परत जावं लागणार नाही. जाऊ देणार सरकार ह्यावेळेस माझ्या पप्पाला. उपोषणालाही नाही बसू देणार. अपेक्षा करू शकते मी सरकारकडून. आता जर रायगडावर बघितलं तर त्यांच्या पायाला मोच आली होती. हे संपूर्ण दृश्य असेल किंवा मुंबईच्या वाटेने असेल तर हे दृश्य पाहून कसं त्यावेळेस वाटत होतं, कसं फील होत होतं. ते पप्पाच्या पायाला लागलं हे बघून खूप त्रास होत होता. पण आपल्या राजांनी पण स्वराज्य निर्माण करण्यासाठी खूप खस्ता खाल्लेल्या आहे. आणि मराठ्याचं जर कल्याण झालं तर पप्पाला खस्ता तर खावाच लागणार. कारण कोणतंही फळ असं सहजासहजी मिळत नसतं. कष्ट केल्याशिवाय कोणतंच फळ येत नाही आणि पप्पा कष्ट करणारच. आज काय पहिला हट्ट तुझ्या वडिलाकडे तुझा असणार आहे. पप्पाला हट्ट असं काही नाही पण पप्पानी समाजाचं कल्याण अजून असंच करत राहावं त्याचा आम्हाला जास्त अभिमान आहे. हट्ट असं काही नाही, कधी केला नाही, यापुढे पण करणार नाही. पण दिवसातून एकदा कोण आमचं बोलणं जरी झालं पप्पाचं तरी बस. पुन्हा ते सांगतायत, जसं ताईनेही सांगितलं, पुन्हा ते म्हणतायत की मी फक्त पाहुणा आहे, मी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहे, अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत. याकडे कसं बघतं. सरकारने अशी वेळ आमच्यावर येऊन देऊ नये. आमचा बाप आमच्यापासून परत दूर जाणार नाहीची काळजी आता सरकारने घ्यायला पाहिजे. जर आमचा बाप आमच्यापासून दूर गेला आणि जर उपोषणापासून जर त्यांच्या जीवास काही बरं वाईट झालं तर मग या सरकारला पण आम्ही जागेवर राहून देणार नाही. काय सांगाल. पुन्हा एकदा जर एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया आजची आपण बघितली किंवा आमच्यासोबत ते जेव्हा बोलले, ते घरी आल्याच्या नंतरही असं म्हणत होते, गावात आल्याच्या नंतरही म्हणत होते की मी घरी फक्त 2 दिवसाचा पाहुणा आहे आणि अंमलबजावणी होईपर्यंत मी पुन्हा उपोषणाला बसणार आहे, पुन्हा घरून जाणार आहे. ह्याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. सरकारने जर त्यांच्यावर वेळ नाही येऊन दिली उपोषणाची तर ते नक्कीच नाही बसणार. पण त्यांना जर आता ह्यावेळेस उपोषणाला बसले तर सरकारच ह्या कारणास जिम्मेदार राहील. आता ते घरी येत आहेत, पुन्हा जाण्याची देखील भाषा करतायत. मात्र जिम्मेदार त्यांच्या जीवाला जर काही झालं ह्यावेळेस उपोषणाला बसल्याच्या नंतर त्याला सर्वस्व जिम्मेदार सरकार आणि सरकारच राहील. लवकरात लवकर जर सरकारने अंमलबजावणी केली तर नक्कीच ते उपोषणाला नाही बसणार. तुम्ही त्यांच्याकडे तशी आग्रही मागणी करणार आहात का काय की उपोषणाला बसायची वेळ येणार नाही किंवा ते म्हणतात 2 दिवसात जाईल, तर तुमची काय मागणी त्यांच्याकडे असणार आहे. सरकारकडेच मागणी माझी, यांच्याकडे काहीच नाही. कारण जे कुणी देऊ शकत नाही ते त्यांनी दिलंय. सरकारकडेच आहे माझी मागणी की त्यांना उपोषणाला बसण्याची वेळ येऊ नाही देऊ. तुला अशी खात्री आहे की पुन्हा त्यांना घर सोडावं लागणार नाही. अपेक्षा आहे सरकारकडून. आमची खात्री कशी सांगू आम्ही. सरकारकडून अपेक्षा. सरकारने आमचा बाप आमच्यापासून दूर नेला तर सरकारला पण मी जागा ठेवणार नाही. आणि उपोषणाला पप्पा परत बसण्याची शाश्वती देता येत नाही पण सरकार नक्कीच याची काळजी घेईल.
की पप्पाला परत उपोषणाला बसता येणार नाही. अवघ्या काही पावलांवर आता तुझे पप्पा तुझ्या घरापर्यंत येण्यासाठी येऊन ठेपलेत, काय तुझ्या भावना आहेत? आनंद होतोय, पप्पा किती दिवसांनी घरी येत आहे. आपले पण वडील आपल्यापाशी राहणार याचा आता दुप्पट आनंद होतोय. एक नवीन जन्म भेटल्यासारखा आजचा दिवस आमच्यासाठी आहे. पुन्हा उपोषणाला बसणार नाही यासाठी सरकारला काही इशारा आहे? सरकारला एकच सांगू इच्छिते, जर आमच्या वडिलांना जर परत उपोषणाची वेळ आली आणि जर त्यांच्या जीवास काही झालं तर मग याचा पुढे काय होईल याचे परिणाम तुम्ही आता पुढे बघा. नक्कीच. तर हा जो संपूर्ण जरांगे पाटील यांचा परिवार आहे त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की जे आजूबाजूचे असतील नातेवाईक असतील हे सर्व या ठिकाणी येऊन बसलेले आहेत, त्यांची वाट बघतायत. काही या ठिकाणी जर आपण बघितलं तर छोटंसं असं त्यांचं घर आहे. या घरामध्ये सगळ्यांना बसता येणार नाही किंवा सगळेजण मावणार नाही म्हणून बाहेर ताडपत्री या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे. या पट्टीवरती सर्व त्यांचे नातेवाईक असतील किंवा घरातले मंडळी असतील, शेजारचे असतील, हे सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत, सर्वजण या ठिकाणी बसलेले आहेत. सर्वांसाठी त्या पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. एक भावनिक साथ देखील परिवाराने घातली की पुन्हा सरकार त्यांच्यावर ही वेळ येऊ देणार नाही आणि जर तशी वेळ आली तर सरकारला माझा कडक इशारा आहे असं त्यांच्या चिमुकल्या मुलीने या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग आम्ही पुन्हा बघून घेऊ असाच हा या ठिकाणी इशारा होता. मी अजूनही दाखवण्याचा प्रयत्न करेल प्रेक्षकांपर्यंत, न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य या ठिकाणी दाखवतोय. त्यांना घर बसल्या हे सर्व पाहायला मिळत आहे. आपण जर आता बघितलं तर जरांगे पाटील यांचं हेच ते घर आहे, छोटंसं घर आहे. सगळे पाहुणे असतील, त्यांच्यावर प्रेम करणारे समाजातील अजून कोणी असेल, हे सर्वजण या ठिकाणी बसलेले आहेत. जर बघितलं तर छोटंसं असं पाटील यांचं हे घर आहे. या घरामध्ये सर्वजण बसणार नाही किंवा मावणार नाही म्हणून बाजूलाच एक मंडप टाकून या ठिकाणी गाद्या टाकण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी सर्वजण बसतील आणि त्यांच्यासोबत संवाद साधतील. आपण जर बघितलं तर एक अत्यंत त्यांचा जो चाहता आहे या ठिकाणी आलेला आहे, संघर्ष योद्धा असा टॅटू त्यांनी आपल्या छातीवरती या ठिकाणी कोरलेला आपल्याला दिसून येतोय. जरांगे पाटीलवर वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं सर्वजण प्रेम दाखवतात. काय तुमच्या भावना आहेत? खरं तर ज्यावेळेस हनुमंताला विचारलं होतं की तुम्ही तुमच्या देवावर, तुमच्या रामावर किती प्रेम करता, त्यांनी छाती फाडून सांगितलं होतं की माझ्या हृदयात राम आहे अशी आख्यायिका आहे असं बोलल्या जात आहे. मात्र आज तुम्ही तुमच्या छातीवरती जरांगे पाटील कोरलेले आहेत. काय तुमच्या भावना आहेत? ते आमच्यासाठी मराठा समाजासाठी ते देवच आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना हृदयस्थानी ठेवण्याची आमची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही तो टॅटो काढलेला आहे आणि आम्ही सर्व समस्त गावकरी मंडळी कुसळम बीड जिल्ह्यातून आलेलो आहोत. एवढ्या लांबून तुम्ही आलात, यश घेऊन जरांगे पाटील आज पहिल्यांदा आपल्या घरी येत आहेत 5 महिन्यानंतर. कसं बघता, कशा तुमच्या भावना आहेत? एकदम त्यांनी मराठ्यांसाठी बऱ्यापैकी म्हणजे एकदम फास्ट संघर्ष करून ते आज आपल्या घरी येत आहेत. त्याच्यात आम्हीही सहभागी व्हावं म्हणून आम्ही इथपर्यंत आलो आणि त्यांना भेटायची आमची खूप इच्छा आहे. अवघ्या काही पावलांवरती जरांगे पाटील आता आपल्या घराच्या दिशेने येतात. अवघ्या काही पाऊलं ते या ठिकाणून दूर आहेत. त्यांचे वडील या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांची वाट पाहत आहेत. आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूयात, बाबांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. बाबा, अवघ्या काही पावलांवरती आता तुमचा मुलगा घरी येण्यासाठी अवघ्या काही अंतरावर आहे. कशा तुमच्या भावना आहेत? कसं मनातून वाटतं? चांगला आनंद वाटतो ना. आता 6 महिने झाले आले नाही घरी. सारं चांगलं झालं, ठीक झालं, आरक्षण भेटलं, जनतेचं कल्याण झालं, साऱ्या लोकांचंच कल्याण झालं ना. यश आलं, चांगलं झालं. वडील म्हणून त्यांना काय शिकवण तुम्ही घरी आल्याबरोबर देणार आहात? काहीच नाही, काही शिकलं नाही, काहीच नाही. त्यांच्या मनचाच कारभार आहे. सर्व मनचा कारभार असला तरी तुम्ही एक वडील म्हणून त्यांना हक्काने काय सांगणार आहात? ते एवढ्या दिवसाच्या नंतर घरी येत आहेत. काही सांगायचं नाही, काय सांगायचं. आनंद झाला, बाद झालं, काय करायचं सांगून सवरून. आपल्याला एवढंच पाहिजे होतं, यशच पाहिजे होतं. नक्कीच फक्त यश पाहिजे होतं. सर्व गोष्टी आहेत ते जरांगे पाटील त्यांच्या मनाचं करतात असं या बाबांचं स्पष्ट मत या ठिकाणी होतं. आपण या ठिकाणी त्यांचा मुलगा आपल्यासोबत आहे, त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करूयात. बाळा, खूप दिवसाच्या नंतर बाबा घरी येत आहेत, काय तुझ्या भावना आहेत? खूप आनंद होतो कारण पप्पा गेले 6 महिन्यापासून घरी नव्हते. आज घरी आले त्याचा खूप आनंद आहे आणि आम्ही थाटामाटात पप्पाचं स्वागत करत आहोत.
आणि पूर्ण दिवाळीहून वातावरण गावात झालेलं असल्यामुळे आम्ही खूप आनंदी आहे. मात्र एवढं मोठं यश घेऊन येत आहेत, संपूर्ण समाजाचा पाठिंबा, संपूर्ण लाखोच्या संख्येने समाज त्यांना सोडवण्यासाठी येतोय, याकडे कसं बघतो? खूप अभिमान वाटतो, कारण एकट्याच्या यांनी होत नसतं, कारण समाजाने दिलेल्या साथीमुळे आज पप्पाला यश मिळालंय आणि त्याच्यामध्ये आम्ही खूप समाधानी आहोत. तुला देखील आरक्षण मिळालं एक मराठा म्हणून, त्याचा फायदा तुला देखील होईल किंवा आरक्षण मिळाल्याच्या नंतर तो फायदा होईल कॉलेजसाठी असेल, शाळेसाठी असेल, त्या भावना कशा आहेत? त्याचा बी खूप आनंद आहे. माझ्यासोबत माझ्या मित्राला व माझे मित्रपरिवार जे सर्वजण आहेत ज्यांना आतापर्यंत आरक्षणापासून वंचित होते त्यांना सगळं आरक्षण मिळणार, त्याचा तर खूप मोठा आनंद आहे. वडील म्हणून त्यांना तू किती मिस केलंय? कारण एखादा हट्ट करायचं असेल, एखादी गोष्ट हवी असेल तर वडिलांकडे आपण वेळोवेळी हट्ट करतो, तो हट्ट करायला वडील घरी नव्हते, तू त्या बाबतीत त्यांना किती मिस केलं? खूप मिस केलं, कारण खूप वेळ असं प्रकार आले की त्यावेळेस वडिलांची खूप गरज होती, पण समाजासाठी लढत होते आणि परत काहीतरी आपल्या समाजासाठी देणं लागतं म्हणून पप्पा जे कार्य करत होते त्याचा खूप अभिमान वाटत होता. अशी कुठली एखादी गोष्ट तुला आठवती की जिथं तुला जरांगे पाटील तुझ्या वडिलांची आठवण आली की ते हवे होते आणि मी त्यांना हे मागितलं असतं? हो, खूप वेळेस आले, असे 2-3 वेळेस आले, कारण मी आजारी होतो त्यावेळेस मला वाटत होतं की पप्पांनी माझ्यापाशी बसून राहावं, पण समाजाचं कार्य अपूर्ण होतं त्याच्यामुळे मी पप्पा पुढे तो हट्ट करू शकलो नाही. आता कुठला हट्ट? आता ते घरी येत आहेत, आता कुठला हट्ट करणार आहे? आता घरी आल्यावर पप्पाला पहिले मोकळं होऊन देणार आहे, कारण खूप दिवसापासून पप्पा घरापासून लांब होते आणि घरी आल्यामुळे मी लगेच काय बोलणार नाही पप्पा. काय भावना असतील? अवघ्या काही पावलांवरती आता येऊन पोहोचलेले आहेत, काही मिनिटामध्ये, काही सेकंदामध्ये या ठिकाणी येतील. कशा तुझ्या भावना आहेत? किती उत्सुकता तुला लागून राहिली? खूप उत्सुकता लागली, कारण पप्पा आता घरापर्यंत आले, फक्त घरात येण्याची वाट पाहतोय. पप्पाचं घरात पाय पडल्यानंतर आम्हाला खूप मोठा आनंद होणार. मात्र हा आनंद त्यांनी आमच्याशी बोलत्या वेळेस सांगितलं की हा फक्त 1-2 दिवसाचा असणार आहे. अंमलबजावणी होण्यासाठी मला पुन्हा उपोषणाला बसावं लागेल, पुन्हा मी घरात अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत घरात येणार नाही, असं त्यांचं मत आहे. याकडे कसं? त्याचं थोडं दुःख वाटतंय, पण जे कार्य झालंय ते पूर्ण कडेच लागणे पण गरजेचं आहे. मिळालेलं आरक्षणाची अंमलबजावणी होणं तर खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी पप्पा जर परत लढ्यासाठी गेले तर आमचा पाठिंबा राहील. पुन्हा तुझा पाठिंबा असणार आहे म्हणजे आतापर्यंत मिस केलंय आणि पुन्हा जर ते समाजासाठी राहिले तर तुझा पाठिंबा असणार? कारण राहिलेलं कार्य पूर्ण करणं खूप गरजेचं आहे आणि ते कार्य पूर्ण होणार असेल आणि पप्पा जर घरापासून दूर गेल्यावर जर ते कार्य होत असेल तर पप्पाला आम्ही घरातून पूर्णपणे पाठिंबा देऊ. परिवार असेल किंवा गावातील सर्व नागरिक असतील, त्यांचे सगळे सोयरे असतील, घरातले नातेवाईक असतील, सर्वजण असतील, आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी आता उपस्थित आहेत, संपूर्ण या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ज्या क्षणाचा हे संपूर्ण परिवारातील सदस्य, पाहुणे मंडळी, त्यांच्या आजूबाजूचे सर्वजण ज्या क्षणाचा आनंद, ज्या क्षणाचं वाट पाहत होते तो क्षण आता या ठिकाणी आलेला आहे. सर्वजण त्यांच्या घराजवळ जमायला सुरुवात झालेली आहे. अवघ्या काही पावलांवरती जरांगे पाटील आता आपल्या घरापासून दूर आहेत आणि 5 ते 6 महिन्याच्या नंतर ते आता आपल्या घरी येत आहेत. त्यानंतरच्या या सगळ्यांच्या भावना कशा असतील हे दृश्यातून आपण बघितलं आणि त्यांच्या परिवाराच्या भावनेतून आपण बघितलं. मात्र परिवारासाठी हे सगळं करणं खूप गरजेचं होतं असं त्यांचं स्पष्ट मत होतं. त्यामुळे कुठेतरी आम्ही पप्पांना, पुन्हा जरी पप्पा गेले तरी आम्ही त्यांना सपोर्टच करू आणि आम्ही सपोर्टच करणार आहे असं त्यांचं स्पष्ट मत आहे. कारण समाजासाठी जे कार्य पप्पा करतायत ते कार्य सगळ्यात महत्त्वाचं असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आणि परिवाराचा भावनिक